नमस्कार मुलींनो, वंदना माळवदे किचन तुमचं स्वागत आहे। दीपावली सुरू झाली ना, आज तुम्हाला मी भडंगचा सिक्रेट मसाला करायचा दाखवते। मसाल्यासाठी काय घ्यायचं बघा, मी 1 किलो जर असेल तर 1 चमचा घ्यायची, 2 किलो जर तुमचे मुरमुरे असतील तर 2 चमचे धने घ्यायचे, 2 चमचे लगेच ते थोडीशी गरम करून घ्यायची किंचित कढईमध्ये। चमचे सोप पण घ्यायची आणि थोडीशी गरम करायची आणि ती किंचित जाड मीठ टाकायचं थोडंसं, म्हणजे चांगलं बारीक दळलं जातं, दुसरं काही नाही। सिक्रेट मसाला आपला तयार बनवला तो मिक्सरमध्ये दळून घेतला। तो भडंगचा मसाला दाखवला ना, आता भडंग दाखवते। पूर्ण भडंगचं साहित्य हे 2 किलो भडंग घेतली आम्ही, 1 किलो मका पोहा घेतला कच्चा, आणि आता हे सगळं साहित्य शेंगदाणे, डाळ्या, मीठ चवीनुसार, कश्मीरी लाल तिखट, काळं मीठ, लिंबू पावडर, आमचूर पावडर, चाट मसाला, मसाला चिवडा मग, आणि लसूण आलं ठेसून, आणि हा अखंड लसूण, ह्या मिरच्या तळलेल्या, ह्या मुद्दाम अशा लांब तळायच्या म्हणजे त्याच्यात खायला चांगलं लागतं बारीकपेक्षा, आणि कढीपत्ता, ही पिठी साखर टाकू कढईमध्ये। आता पहिल्यांदा आपण हे शेंगदाणे हे सर्व तळून घेऊ। पहिले आपण ना हे मका पोहे तळून घेऊ, अशी थोडी टाकायचे, तळून घ्यायची, जास्त नाही टाकायची, जास्त टाकलं तर मग व्यवस्थित तळलेली जाते, फुलते नाही चांगली। शेंगदाणे टाकून घेऊ, तळून घेऊ, असे चांगले तळून घ्यायचे लालसर। असे लालसर झाले का त्याच्यात काढून घ्यायचे, मग ते जास्त काळपट पण नको, जास्त कच्ची पण नको। डाळ्या ना अशा धाऱ्यावरच टाकायच्या, कारण ना त्या मग जळून जातात ना, अशा तळायच्या त्या थोड्या 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 थोड्या। अशा कलरवर घ्यायच्या करून, सगळ्या काढून घ्यायच्या, थोड्याफार सांडतात ना त्या पण काढून घ्यायच्या मस्त। विषय ना हे टाकून घेऊ आपण, लालसर करायच्या आणि थोड्याशा कडक करायच्या। कडक झाल्या का मग त्या मुरमुऱ्या साधळणार नाही आपल्या, अशा कडक होऊन द्यायच्या चांगल्या, कारण ना तो उडतो। असा लसूण टाकायचा तळून चांगला, तुम्हाला ऑप्शनल नाही आहे, पण मग तुम्हाला आवडत तर टाका, आम्हाला आवडतो म्हणून आम्ही टाकतोय। आलं लसूण पेस्ट चांगली कुरकुरीत झाली। आता जे दुसरे मसाले पण आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये। हा सिक्रेट मसाला आपण बनवलेला, हा आमचूर मसाला, तुमच्या चवीनुसार आमचूर मसाला, काळं मीठ, आमचूर पावडर, मसाला कोणताही असता तुम्ही टाकू शकता। पूर्ण एक पुडी टाकून द्यायची। तेल जास्त गॅस बंद करायचा, कारण ते ना जळतो मसाला ना, त्याच्यामुळे। आता ही आमचूर पावडर,
अशी पुरा करून टाकायची थोडीशी, तुम्हाला जशी टाकायची तशी. शक्यतो मी याच्यातच टाकते आता. चाट मसाला हा टाकून द्या. कट तरीवालं टाकायची तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार. मीठ आता याच्यातच टाकून दिलं मी, चवीनुसार याच्यातच टाकलं. तुम्ही चवीनुसार टाका. आमची कशी थोडी बडण जास्त आहे त्याच्यामुळे. वतून घ्यायचा आणि असं चोळायचं त्याला. शेंगदाणे डाळ्या नंतर टाकणार. शेंगदाणे डाळ्या जर आपण याच्यात टाकल्या ना लगेच, तर मग ते काय होतं, हा मुरमुऱ्यांना चांगला लागत नाही हा तळलेला मसाला. म्हणून ते तळून ठेवायचं फक्त बाजूला. मका पोहा, डाळ्या, शेंगदाणे, मिरची, कढीपत्ता, लसूण ते सगळ्यात शेवटी टाकायचं याच्यामध्ये. पिठी साखर आपल्या चवीनुसार आता आम्ही अशी टाकतोय. पटकन हे शेंगदाणे डाळ्या हे मिक्स करून ठेवायचं, कारण ते आधी मिक्स केलं असतं ना तर ते सगळं यालाच लटकून जातं. कुरकुरीत करायचा कढीपत्ता एकदम. हा मका पोहा मिक्स करून घेऊ. असं मिक्स करून घ्यायचं सर्व. लसूण मिरच्या एकदम छान. बघा मिरच्या अखंड ना, म्हणजे कशी लहान मुलं खाताना म्हणून बारीक टाकल्याने मोठाली माणसं खाऊन घेतात. देऊ का तुला याच्यात? घे ना मग, इथं वाटाय ना. बाबांच्या मांडीपासून खायला. बाबांकडून असा भडंग चिवडा आमचा तयार झालेला. बघा छान, किती छान कलर आलाय. चव पण इतकी सुंदर आलेली आहे का बास कधी. खायला पण इतकं छान, लहान मुलांना पण छान आणि मोठ्यांना पण सगळ्यांना. आणि एकदम कुरकुरीत पण झालेला आहे. तुम्ही माझी रेसिपी नक्की करा दिवाळीला. आणि चिवडा खाल्ला खाऊन बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.